हाय. आज मी तुमच्यासोबत ना मस्त असा इंटरेस्टिंग एक टॉपिक घेऊन आलेले आहे. प्रत्येक गृहिणींसाठी खूप कामाचा आहे हा टॉपिक आहे आणि प्रत्येकजण माझ्यासोबत रिलेट करेल. तर या टॉपिकसोबत ना मी माझी डेली रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझी रुटीन पाहायला मिळेल आणि मला जे काही सांगायचं आहे, जे काही मी टॉपिक ज्याबद्दल बोलणार आहे ते सुद्धा तुम्हाला ऐकायला इंटरेस्ट येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टेड व्हिडिओ आहे. बघा, बऱ्याचदा असं कोणाकोणासोबत होतं हे पण मला सांगा कमेंट करून. बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की आपली मैत्रीण किंवा कोणी रिलेटिव्स ती खूप ॲक्टिव्ह असते. तिला पाहिलं की आपल्याला वाटत असतं की ती कसं काय सगळं मॅनेज करते, मला का नाही जमत आहे तिच्यासारखं, माझा वेळ कुठे जातो आहे. ॲज अ होम मेकर सगळं करूनही मला स्वतःसाठी मनाला हवा तसं समाधान, शांतता काहीच वाटत नाही आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या विषयावर चर्चा करणार आहे. तुम्ही तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मीही काहीतरी शिकेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही न काम करत करत पाहिला तरी चालेल किंवा ऐकला तरी चालेल. बघा, जी स्त्री सगळं काही व्यवस्थित मॅनेज करून पार पाडते ना, तिच्याकडेही 24 तासच असतात आणि आपल्याकडे सुद्धा 24 तासच असतात. मग वेळ असूनही आपण का नाही सगळं मॅनेज करू शकत? स्वतःसाठी छानसा वेळ नाही काढू शकत का? मुलांवर सतत आपण चिडचिड करत राहतो, सततच्या कामाचा कंटाळा येतो, सतत ताणतणावात असतो. या व्हिडिओमध्ये आपण शेवटी असं कामाचं शेड्यूल तयार करूयात की ज्या प्रत्येक स्त्रीला तिच्या कामानुसार वेळेनुसार ॲडजस्ट करता येईल. चला मग सुरुवात करूया. आपल्याकडून होणाऱ्या छोट्याशा चुकांकडूनच आपण आज सुरुवात करूया. अगदी नकळतपणे त्या चुका करत असतो, ज्यामुळे खूप सारा आयुष्यातला वेळ वाया जात असतो आणि मूडही खराब होत असतो. तो म्हणजे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात पहिली चूक आपल्याला ती ना, आपण रोजच्या आयुष्यात रोजच्या दिवसात एकदा तरी करतो की आपण स्वतःला इतरांसोबत, इतर स्त्रीसोबत कंपेअर करतो. खरं तर तसं करायला नाही पाहिजे. जे पहिलं ते आपल्याला सगळ्यात पहिलं बंद करायचं आहे. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, घरातील पद्धती वेगळ्या असतात, स्वभावसुद्धा वेगळे असू शकतात आणि त्याचनुसार सगळ्यांचं रुटीनसुद्धा वेगळं असतं. काही जणांना कामवाली बाई ठेवणं शक्य असतं किंवा काही जणांना शक्य असूनही ती ठेवायची नसते. तर काही जणांना किंवा काहींच्या घरच्यांना चालत नाही, तर काहींच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसतं. अशा वेळेला दुसऱ्याचं रुटीन छान आहे म्हणून स्वतःला अपराधी समजायचं का? सगळ्यात आधी ते बंद करायचं आहे. हा छोटासा बदल केलात ना, तर तुमच्या आयुष्यातला खूप मोठा बदल घडेल. कधीही स्वतःला इतरांसोबत कंपेअर करू नका, कारण असं करणं ही सगळ्यात मोठी चूक असते. आपल्याला माहीत असतं की स्वतःसाठी, कुटुंबासाठी आपण सगळं बेस्ट करतो आहे, सगळं छान देतो आहे आणि आपल्या परीने 100% देतो आहे. हा आपला पहिला मुद्दा आहे की आपण इतरांसोबत कंपेअर करायचं नाही. आणि आता आपण मांडूया दुसरा मुद्दा की जेव्हा मला अगस्त्य व्हायच्या आधी दिवसभर काय करायचं, अख्खा दिवस आहे माझ्याकडे, करेन निवांत काम, असं असायचं माझं. पण खरं सांगते की खरं तर ही सगळ्यात मोठी माझी चूक होती की जे मला वेळेनुसार हळूहळू कळायला लागली. आधी सकाळी उठलं, स्वयंपाक बनवलं, मग जी काही कामं असतात ती नंतर दमादमाने करू, कुठे काय काम आहे मला, असं वाटायचं. पण जेव्हा जेव्हा मला या सगळ्या गोष्टी रिअलाईज होत गेल्या, जसं की बघा, नोकरी करणाऱ्या स्त्रिया वेळेत उठतात, वेळेत स्वयंपाक बनवतात, ऑफिसलाही वेळेत जातात, घर आवरून, मुलांचं आवरून, स्वतःचं आवरून, बरं का, त्या नोकरी करणारी स्त्री सगळं करूनही घराबाहेर पडते. तर घरी असणारी स्त्री टिफिन वगैरे झाले की निवांत होतात. आता काय करायचं, करू निवांत काम, करू दिवस आपलाच आहे. सकाळच्या स्वयंपाकांची भांडी तशीच ठेवून देतो, दुपारी घासू म्हणून. दुपारच्या जेवणानंतरची भांडी तशीच आपण ठेवून देतो की 4चा चहा घेतल्यानंतर घासू म्हणून. आणि अशा प्रकारे ना त्या भांड्यांचा इतका ढिगारा वाढतो की संध्याकाळी भांडे घासता घासता नाकी नऊ येऊन जाते. इतर काम करायचं आपण टाळतो किंवा आपलं माइंड या कामाच्या बोच्यातून बाहेर निघतही नाही. सतत आपल्याला असं वाटत असतं की नाही, मला भांडे घासायचे आहेत, मला 4 वाजता घासायचे आहेत, मला 7 वाजता घासायचे आहेत. म्हणजे आपण त्याच कामात असतो. कपडे धुवायचे आहेत, फरशी पुसायचे, हे करायचं आहे. म्हणजे आपले कामं कधीच संपत नाहीत. म्हणून वेळच्या वेळी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा, कधी कधी ना स्त्रियांना घरातील सगळीच कामं स्वतःला करायची असतात. त्यांच्यासारखं स्वच्छता कोणालाही जमत नाही असं वाटतं. असं मलासुद्धा वाटायचं, पर्सनली मलासुद्धा वाटायचं. म्हणून आपण घरातील लोकांकडून मदत मागतच नाहीत. मी देखील माझ्या संसारामध्ये 3 वर्ष कुठलीही मेड ठेवली नाही. काही घरामध्ये ना लोक मदत करत नाहीत, नवरेसुद्धा मदत करत नाहीत. अशा घरामध्ये दिवसभर एकटीनेच कामे करावी लागतात. पण त्यामध्ये काय होते की स्त्रियांची एनर्जी निघून जाते. या उलट हजबंडने कामात मदत केली, मुलांना छोटी छोटी कामे लावली, तर घरातल्या स्त्रीवर लोडसुद्धा येणार नाही.
फ्रँकली स्पीकिंग माझ्या बाबतीत नाही, या बाबतीत मी खूप लकी आहे की मला ओमकेशची खूप मदत होते अगस्त्याच्या बाबतीत. म्हणजे अगस्त्याचं ऑलमोस्ट 50% काम ते करतात. त्याला सकाळी ऑफिसला जाण्याआधी त्याला खाऊ घालणं किंवा अंघोळ घालणं, या कामात छोट्या छोट्या कामात मला ते खूप मदत करतात. छोटी छोटी कामं आपण आपल्या नवऱ्यांना सांगू शकतो की तुम्ही मुलांना अंघोळ घाला, शाळेसाठी रेडी करा, तर मी त्याचा टिफिन बनवते. असं एक टीमवर्क आपण तयार करू शकतो. शेवटी घर एक टीमवर्क आहे आणि संसार ही नवरा बायकोचा आहे, म्हणून त्या दोघांनी 50-50% कामं वाटून घेऊन एकमेकांना समजून घेऊन कामं केली पाहिजे. त्या स्त्रीवरती लोड येणार नाही किंवा त्या स्त्रीची चिडचिडी होणार नाही. त्यानंतरचं बघा, गृहिणींकडून होणारी अजून एक चूक, ती म्हणजे कामाच्या गडबडीत स्वतःच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही. कसंही तेलकट तुप्पट वेळेवर पाणी प्यायचं नाही किंवा काही जणी तर सकाळच्या गडबडीत सकाळचा नाश्ता करायचा टाळतात. फक्त एक चहा घेतात, 2-3 बिस्किटं खातात आणि सकाळच्या कामाला सुरुवात करतात. जेव्हा जेवणाची दुपारची वेळ येते तेव्हा गरजेपेक्षाही जास्त खाल्लं जातं. सकाळचं ब्रेकफास्ट वेळेवर होत नाही, जेवणही प्रमाणात होत नाही आणि दुपारी जेवणात जास्त झालं की सुस्ती येते, आळसही येतो. मग सोप्यावर पडून मस्त मोबाईल बघत बसतो आपण आणि अगदी चुकीची आहे. हे सगळं ना मी सुद्धा करायचं, पण या सवयी ना मी आता बंद केल्यात. म्हणून तुम्हाला सांगते की आणखीन एक म्हणून तुम्हाला सांगते की ही जी सवय आहे मोबाईल स्क्रोल करत बसायची, कधी काही खायचं व्यवस्थित, म्हणून तुम्हाला सांगते की थोडासा चेंज आणा लाईफमध्ये. खरंच खूप छान आयुष्य आहे, खूप सुंदर जगता येतं. आणि बघा, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची मुद्दा किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की वर्किंग वुमेन म्हणजे ज्यांच्या टेबलवर एक पाण्याची बॉटल असते बघा, त्यामुळे त्या सतत पाणी पित असतात, अगदी फोकस असतात. किती बॉटल पाणी पिलं, किती आपण प्यायचं, म्हणजे आपण दिवसाचं किती बॉटल पाणी प्यायचे, एक मील प्लॅन बनवतात त्या. आणि घरी बसणाऱ्या बायका ज्यांचं वर्क फ्रॉम होम असतं, पण त्या काय करतात की पाण्याचं पिण्याचा कंटाळा करतात. पाणी खूप कमी होतं शरीरात आणि याचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला सुरू होतो. खरं तर तहान लागलेली असते, भूक लागलेली असते, म्हणून आपण जास्त खातो आणि याचा परिणामसुद्धा आपल्या शरीरावरती होतो. म्हणजे की आपलं वजन वाढतं. वजन वाढले की आपल्या शरीरावरती खूप असे त्याचे परिणाम होतात. म्हणूनच घर म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांसारखंच असतं की, आणि त्याचमुळे स्त्रियांनी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं. सकाळचा ब्रेकफास्ट एकदम हेवी घ्यायचा नाही किंवा आणि दुपारचं जेवण बॅलन्स घ्यायचं आणि रात्रीचं जेवण लिमिटमध्ये, आणि एक बॉटल विकत घ्यायची जी की स्टीलची असो किंवा पितळेची असो, आणि ती पाणी सतत आपण ते पाणी प्यायचं. आपण किती बॉटल पाणी पितोय ते आपण लक्षात करायचं. जर तुम्हाला थकवासुद्धा जाणार नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे चिडचिडे होणार नाही. दिवसभराचं एक छोटंसं हेल्दी रुटीन तयार करा. जसं की तुम्हाला कधी म्हणजे बघा, कामं कधीही आपली संपत नाहीत, कधी सुरू होतात कधी संपतात हे काहीच फिक्स नसतं आणि मग सगळा गोंधळ होऊन जातो. एखाद्या दिवशी कपडे लवकर होतात तर भांडी उशिरा होतात तर फरशी राहून जाते. जर का गृहिणी स्वतःच्या कामाची प्रायोरिटी ठरवली तर प्रत्येक कामं वेळेवर होतात, अगदी एका फ्लोमध्ये वेळेवर होतात. आणि नाही तर बघा, मग आपली चिडचिड होते, मग चिडचिड निघते, घरातील लहान मुलांवरती निघते. तीच अगदी इझी टार्गेट असतात आपल्यासाठी, की आपली मुलंच इझी टार्गेट, आपण त्यांच्यावरती कितीही चिडचिड करू शकतो. आणि म्हणूनच आपली जी फिक्स रुटीन करणं गरजेचं आहे आणि ते नित्यनेमाने फॉलो करणंसुद्धा फार गरजेचं आहे. आणि आपल्याला माहितीच असतं की गृहिणींचा सगळ्यात जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो. जर का पूर्वतयारी असेल तर आपला वेळ वाचू शकतो. कधी स्वयंपाक हे थोडंसं बनवायचं असतं, पण स्वयंपाकघरातलं हे काम 2 ते 3 तास लावतं. का ते स्वयंपाकघरात गेल्यावरती कळतं की भाजी कट केलेली नाही आहे, लसूण सोललेला नाही आहे, शेंगदाणे भाजलेले नाही आहेत, तर मसाला डब्बा स्वच्छ करायचा राहून गेलेला आहे. म्हणून दुपारचा जो आपला वेळ असतो तो मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल करत बसण्यापेक्षा, टाईमपास करत बसण्यापेक्षा किंवा कोणाच्या लाईफमध्ये काय होतं हे बघत बसण्यापेक्षा आपल्या घराकडे लक्ष द्या. आपल्या गुंतून राहा, की जसं की कपडे इस्त्री करा, लसूण सोला, भाज्या निवडा, एक्सेट्रा काही करू शकता तुम्ही कामं. हे सगळी कामं आपण दुपारच्या निवांत वेळेत करू शकतो. ज्याप्रमाणे रात्री झोपताना दिवसभरात काय आपण कामे केले ते डायरेक्ट लिहून शकता तुम्ही. तसं उद्या काय बनवायचं आहे त्याचासुद्धा मील प्लॅन करून ठेवा. खूप सारा वेळ मिळतो स्वतःसाठी. आपल्या मुलांना वेळ द्या आणि बाहेर फिरायलासुद्धा नक्की जा, कारण त्यामुळे आपण सतत फ्रेश राहतो. सगळं तुमच्या वेळेनुसार सगळं करू शकतो. जर सकाळी लवकर उठायचं असेल तर तुम्ही अलारामसुद्धा लावू शकता. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर आपण उठू शकतो. असं हे आपलं सकाळचे 3 तास आपले प्रोडक्टिव्ह टाईम असतो.
आपण आपला वेळ कसा घालवतो, किती मार्गी लावतोय, किती चांगले कामं करतोय, पुस्तक वाचतो, पुस्तकही वाचू शकता तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत. किंवा आपल्याला जे काही आपण आठवड्याचं मील प्लॅन, आपलं जे काही टार्गेट ठेवायचं आणि ते टार्गेट कंप्लीट करण्याच्या मागे लागा. बघा सगळं कसं इझी होऊन जातं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या.